नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण महत्त्वाचे लष्करी सराव बघणार आहोत. काय महत्त्वाचे लष्करी सराव. तुम्हाला एक प्रश्न विचारता याच्यावर 100% आला होता. आता आपण जो पेपर झाला होता पोलीस भरतीचा, तर तिच्यात प्रश्न विचारलेले होते. ठीक आहे, तर चला आपण सुरुवात करूया. आणि सर्वात पहिले जे नवीन आले असतील आज, तर त्यांनी आपल्या चॅनलला लाईक करायचं, शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायचं, जेणेकरून मी जेव्हा केव्हा नवीन व्हिडिओ टाकेल सर्वात पहिले त्याची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईल वरती येईल किंवा तुमच्या लॅपटॉप वरती येईल. आणि बघू शकता तुम्ही. ठीक आहे, चला तर सुरुवात करूया. आज आपण महत्वाचे लष्करी सराव. ऑस्ट्रा हिंद. ऑस्ट्रा हिंद हा सराव भारत आणि ऑस्ट्रेलिया, भारत म्हणजे ऑस्ट्रा आणि हिंद, हा हिंद आणि हा ऑस्ट्रा, या दोन देशात मिळून काय होते रे ऑस्ट्रा हिंद नावाचा, कुठं पार पडला? औंध नावाच्या ठिकाणी. कोणत्या कोणत्या याचा होता तो? लष्कराचा होता. कोणत्या लष्कराचा? सेना म्हणतात. कोणती रे? लष्कर. त्याच्यानंतर दुसरा काज हिंद. काज काज म्हणजे कझाकिस्तान आणि हिंद म्हणजे इंडिया. 2024चा भारत आणि कझाकिस्तान मध्ये कोणता आहे रे? कुठं झाला होता हा? औली उत्तराखंड मध्ये लष्करी सराव होता. त्यानंतर नसीम अल बहर. नसीम अल बहर त्या कोणामध्ये झाला रे? भारत आणि ओमान. भारत आणि ओमान. हा अल शब्द आला ना, अल, तर जास्त करून अल हा शब्द कुठे रे? ओमान मध्ये. कुठे? ओमान. ओमान ओमान. नासिम अल बहर कुठं झालता? बंगालचा उपसागर. नौदलाचा आहे. ठीक आहे, नौदलाचा आहे. आणि अल नजाह पाच भारत आणि ओमान, ओमान मध्ये झालता. लष्करी सराव होता. त्यानंतर अल मोहेद अल हिंद. अल मोहेद अल हिंद. आणि अल अल जर दोनदा आला, अल अल जर दोनदा आला तर सौदी अरेबिया. ठीक आहे, अल अल दोनदा आला तर सौदी अरेबिया. आणि अल अल जर सिंगल वेळा आला तर कुठं? ओमान मध्ये. भारत आणि ओमान. आणि भारत आणि हा सौदी अरेबिया मधला आहे. कोणता सराव आहे रे? नौदल सराव आहे. त्यानंतर सदा तानसिक. हा प्रश्न येऊ शकतो रे यावेळेस. नवीन प्रश्न आहे हा, म्हणजे नवीन झालेला आहे. सदा तानसिक. सदा तानसिक. भारत आणि सौदी अरेबियामध्ये सदा काय असतो? तान असतो, असं लक्षात द्या. भारत आणि हे घ्या सदा. सदावरून भारत आणि सौदी. आता जे कोणते आपण लष्करी सराव बघणार आहे ते भारतासोबत झालेत ना, भारताच्या सोबत झालेत. म्हणजे सदावरून काय लक्षात तुम्ही? सदा. सदावरून काय आहे? सदावरून सौदी अरेबिया. ठीक आहे. पहिला लष्करी सराव होता कोणता? पहिला लष्करी सराव. ईस्टर्न ब्रिज. ईस्टर्न ब्रिज 7 भारत आणि ओमान. भारत आणि ओमान. मसिराह ओमान. त्याच्यानंतर नोमॅडिक एलिफंट. नोमॅडिक एलिफंट भारत आणि मंगोलिया. भारत आणि मंगोलिया. हे एलिफंट, जे एलिफंट व्हाईट एलिफंट नाव ऐकलं तुम्ही? व्हाईट एलिफंट. तर हे मंगोलियाचे व्हाईट एलिफंट ना फेमस येतं, तर लक्षात ठेवा. काय? नोमॅडिक एलिफंट मंगोलिया. नोमॅडिक एलिफंट मंगोलिया. मंगोलिया कुठे रे? हा भारत आहे, इथं चीन आहे, इथं मंगोलिया आहे, इथं रशिया आहे. म्हणजे चीन, चीन आणि रशियाच्या मधात कोण आहे रे? हा मंगोलिया आहे. ठीक आहे. उमरोई मेघालय मध्ये झाला लष्करी सराव. त्यानंतर दोस्ती 16. दोस्ती 16. दोस्ती 16 भारत, मालदीव आणि श्रीलंका या 3 देशात झालेली दोस्ती. 3 देशात काय झाली? दोस्ती झाली. कोण कोण? भारत, मालदीव आणि श्रीलंका. हा पार पडला मालदीवला. तटरक्षकाचा आहे. कसा? तटरक्षकाचा. आपल्या सीमा एकमेकांसोबत समुद्राच्या लागलेल्या आहेत ना. हा मालदीव झाला, श्रीलंकेत झाली, एकमेकांसोबत कशी लागली रे? समुद्राच्या लागलेल्या आहेत. ठीक आहे. नंतर डस्टलिक किंवा दस्तलिक. डस्टलिक किंवा दस्तलिक भारत, उझबेकिस्तान. भारत, उझबेकिस्तान. भारत, उझबेकिस्तान. राहील लक्षात. डस्ट. या उझबेकिस्तान मध्ये थोडं वाळवंट आहे का सगळं? डस्ट डस्ट आहे सगळी. डस्ट डस्ट. मग राहील लक्षात उझबेकिस्तान. डस्टलिक. उझबेकिस्तान मध्ये पार पडला लष्करी सराव होता. ठीक आहे. त्याच्यानंतर शक्ती. शक्ती भारत आणि फ्रान्स. भारत आणि फ्रान्स मध्ये आपण राफेल, राफेल विमान आले काय? राफेल कशी? मग या फ्रान्सची शक्ती कशी? एकदम भारी शक्ती होती, भारी शक्ती. मग भारत आणि फ्रान्स मध्ये कोणता सराव झाला पार? शक्ती. उमरोई मेघालय लष्करी सराव होता. त्यानंतर हा मित्र शक्ती. हा मित्र शक्ती. शक्ती फक्त शक्तीला म्हटलं काय रे? तर फ्रान्स. आणि मित्र शक्ती म्हटलं तर काय? श्रीलंका. श्रीलंका कशी आपल्या जवळच आहे. इथं हा भारत आहे असा, इथं श्रीलंका आहे खाली. तर मग
जवळजवळ जे मित्र असतात ते कसे असतात? मित्र असतात. जवळजवळ कोण असते? मित्र असतात. मित्राची शक्ती. माधुर ओया श्रीलंकामध्ये पार पडला. माधुर ओया श्रीलंकामध्ये पार पडला. त्यानंतर उदार शक्ती. उदार शक्ती याला हरिमाऊ शक्ती पण म्हणतात हा. उदार शक्ती, हरिमाऊ शक्ती एकच शब्द आहे. भारत, मलेशिया आपण म्हणतो ना, मले उधार द्या, मले उधार द्या, म्हणजे काय? उदार शक्ती मलेशिया, उदार शक्ती मलेशिया. कुआंतन मलेशियामध्ये पार पडला. हवाई दलाचा सराव होता. त्यानंतर गरुड शक्ती. गरुड शक्ती त्यालाच काय म्हणतात? समुद्र शक्ती म्हणतात. गरुड शक्तीलाच काय म्हणतात? समुद्र शक्ती असे म्हणतात. इंडोनेशिया, भारत आणि इंडोनेशियामध्ये. जर तुम्ही जगाचा नकाशा पाहिला असेल, तिथं आपला असा हा भारत आहे, ठीक आहे, असा भारत आहे. आणि इकडे जर तुम्ही इकडे अलीकडे इकडे इंडोनेशिया असं, ठीक आहे, इकडे इंडोनेशिया आहे. मग असं लक्षात ठेवा, आपला भारताला एक आपला भारतातला एक असा गरुड आहे, एक असा गरुड आहे. हा उडत उडत कुठे गेला रे? या इंडोनेशियामध्ये गेला. तर मग गरुड, गरुड जर म्हटलं तर काय? इंडोनेशिया. इंडोनेशिया काय? गरुड. इंडोनेशियाचा गरुड. जकार्तामध्ये पार पडला. लष्करी सराव होता. हा गरुडची शक्ती होती. गरुडची शक्ती लांब उडायला कशी लागते रे? जास्त लागते शक्ती लांब उडायला. जर फक्त शक्ती म्हटलं, फक्त शक्ती, तर भारत आणि फक्त जर गरुड म्हटलं, गरुड, तर फ्रान्स. फक्त जर गरुड म्हटलं काय? फ्रान्स. आणि फ्रान्स बरोबर कोणता होता रे? शक्ती पण होता आपला, शक्ती. ठीक आहे. हवाई दलाचा होतो. त्याच्यानंतर सायक्लॉन हा महत्वाचा आहे. हा 100% येईल तुम्हाला. सायक्लॉन. सायक्लॉन भारत आणि इजिप्तमध्ये. भारत आणि इजिप्तमध्ये तुम्ही पाहिलं का? त्या व्हाईट आपण सायक्लॉनला व्हाईट म्हणतो. व्हाईट तर जास्त करून ज्या मातीच्या ठिकाणी जास्त म्हणजे सगळी धूळ 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 उडती. इजिप्तमध्ये पण कशी रे? माती सगळी लाल माती. पाहिली तुम्ही? तुम्हाला लक्षात राहील तुमच्या. भारत आणि इजिप्तमध्ये सायक्लॉन कसे येतात? भारत आणि इजिप्तमध्ये जास्त येतात. लष्करी सराव होता. ठीक आहे. त्यानंतर डेझर्ट सायक्लॉन. डेझर्ट सायक्लॉन. डेझर्ट सायक्लॉन भारत आणि युएई. भारत आणि काय रे? युएई म्हणजे काय? संयुक्त युनायटेड अरब अमिराती. युनायटेड अरब अमिराती हा लष्करी सराव होता. डेझर्ट सायक्लॉन. डेझर्ट नाईट. आता डेझर्ट मध्ये कन्फ्युजन होऊ नका. डेझर्ट नाईट सॉरी, डेझर्ट नाईट भारत, फ्रान्स आणि युएई. त्यानंतर डेझर्ट ईगल भारत, संयुक्त अरब अमिरातीमध्ये. त्यानंतर टायगर ट्रायम्फ. टायगर ट्रायम्फ भारत आणि अमेरिका. अमेरिका काय टायगर सारखा एकदम अमेरिका. जंगल का राजा, बादशाह. ठीक आहे. टायगर ट्रायम्फ भारत अमेरिका. विशाखापट्टणम मध्ये पार पडला. त्रिसेवा. त्यानंतर सी डिफेंडर भारत आणि अमेरिका. भारत आणि अमेरिकामध्ये. त्यानंतर तर्कश भारत आणि अमेरिका. वज्र प्रहार ज्याचं वज्र चांगलं असते, म्हणजे शरीर चांगलं असते, तो कोण रे? सगळ्यात भारी कोण आहे? सगळ्या ताकदवर कोण आहे सध्या? अमेरिका ताकाची. म्हणजे वज्र प्रहार कोणासोबत? मग अमेरिका सोबत. मलबार भारत, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया. भारत, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया. IMT. IMT इथं IM आणि हा टी. इंडिया, मोझांबिक आणि टांझानिया. लॅमिथिये हिच्यावर प्रश्न येऊ शकते यावेळेस. लॅमिथिये असं वाटते. लॅमिथिये. लॅमिथिये 2024. भारत आणि सेशल्स. भारत आणि सेशल्स मध्ये. लॅमिथिये सेशल्स असं लक्षात. ले 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 डिग्री सेल्सिअस झालं. ले डिग्री सेल्सिअस झालं. होपेक्स. होपेक्स भारत आणि इजिप्त. भारत आणि इजिप्त. तर जिमेक्स. जिमेक्स जपान, इंडिया. हे जपान आणि हा इंडिया. म्हणजेच काय? जिमेक्स. त्यानंतर विनबॅक्स. विनबॅक्स. व्ही मीन्स व्हिएतनाम, इन म्हणजे इंडिया. इन मीन्स इंडिया. त्यानंतर सिम्बेक्स. सिम्बेक्स यस म्हणजे सिंगापूर, आय म्हणजे इंडिया. सिंगापूर आणि इंडियामध्ये. त्यानंतर सिटमॅक्स. आता काय आलं रे? सिटमॅक्स. यस, आय आणि हा टी. यस मीन्स सिंगापूर, आय मीन्स इंडिया आणि टी मीन्स थायलंड. ठीक आहे. अनुथया. अयुथया.
अयुथया भारत आणि थायलंड. आय मीन्स इंडिया, थाई मीन्स थायलंड. ठीक आहे. भारत आणि थायलंड मध्ये फर्स्ट नौदल होता. फर्स्ट नौदल म्हणून विचारू शकता तो. फर्स्ट नौदल होता. धर्मा गार्डियन. धर्मा गार्डियन. धर्मा गार्डियन. त्याला वीर गार्डियन पण म्हणतात. धर्म, जपानमध्ये धर्म खूप जपतात का रे? जपानचे लोक खूप धर्म जपतात. त्याच्यामुळं भारत आणि जपान, भारतात पण धर्म जास्त चालतो. ठीक आहे. मग भारत आणि जपान. सहयोग कैजीन. सहयोग कैजीन. भारत आणि जपान. भारत आणि जपान. त्यानंतर लक्ष्मण समुद्र. समुद्र लक्ष्मण. समुद्र लक्ष्मण भारत आणि मलेशिया. लक्ष्मण भारत आणि मलेशिया. हँड इन हँड सगळ्याला माहिती आहे. हँड इन हँड चायना सोबतचा आहे. हँड इन हँड चायना. सूर्यकिरण. नेपाळ. काय? नेपाळ. हा भारत आहे असा आपला. इथं असं वरती नेपाळ आहे आणि इकडं हा अरुणाचल प्रदेश आहे असा. ठीक आहे. असा अरुणाचल प्रदेश आहे. ते सगळ्यात पहिले आपला सूर्य इथं उगवताना दिसते रे, पण आपल्याला लक्षात काढायचं आपल्याला नेपाळच्या इकडून सूर्य उगवताना दिसते. ठीक आहे. नेपाळ सूर्यकिरण हा भरपूर वेळा विचारलेला आहे. भरपूर वेळा. सूर्यकिरण भारत आणि नेपाळ. पिच ब्लॅक. पिच ब्लॅक भारत आणि ऑस्ट्रेलिया. भारत आणि ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलियाची प्लेयर कसे क्रिकेट खूप भारी खेळतात ना. क्रिकेट कशी खेळतात, खूप भारी खेळतात. मग त्याच्याकडे पिच कशी असते? पिच ब्लॅक कलरची असते असं लक्षात घ्या. पिच कशी असते रे? ब्लॅक कलरची असते. त्याच्यानंतर आपल्याला काही महत्वाचे ऑपरेशन्स पाहायचे होते. महत्वाचे ऑपरेशन्स.